आज मी बनवत आहे उकडीचे मोदक। त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं, त्यात थोडं मीठ घातलेलं आहे आणि इथं आपलं तांदळाचं पीठ घालून हे चांगलं एकजीव करून भागवट तयार करून घेतलेलं आहे। तर एका कढईमध्ये मी तूप घातले आणि त्यामध्ये किसलेलं खोबरं चांगलं भाजून त्यामध्ये चिरलेला गूळ, तुम्ही इथं साखर सुद्धा घालू शकता, पण मी गूळ घालत आहे। सगळं मिश्रण करून मग हे आपलं भागवट थोडं थंड झालेलं आहे, चांगलं मळून त्याची गोल अशी पाती तयार करून घेऊ आणि त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालून इथं आपण मोदक बनवू। तर मी कळी फिक्स नाही आहेत, जेवढ्या होतील तेवढ्या कळ्या बनवत आहे। काही लोक 21 कळीचे मोदक सुद्धा बनवतात। हे असे बनवून एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करत ठेवू आणि त्यावरती मी जाळणी घेत आहे किंवा तुमच्याकडे जे असं भांडे अवेलेबल असेल त्यामध्ये घालून खाली हळदीचं पान आणि त्याच्यावर सगळे मोदक घालून थोडं तेल किंवा तूप शिंपडून त्याच्यावर परत हळदीचं पान घालून आपण एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊ। तयार झालेले आहेत आपले उकडी